राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये स्वागत करतो. ह्या बैठकीचे संयोजक आणि गेले अनेक वर्ष हा बदललेला रेल्वे मार्ग अयोग्य आहे आणि तो पूर्वी ठरवल्याप्रमाणेच व्हावा असा पाठपुरावा करणारे आमचे तरुण सहकारी सत्यजित तांबे असतील, डॉक्टर नवले, माझ्याबरोबर लोकसभेमध्ये जेव्हा जेव्हा पुणे नाशिक किंवा नाशिक पुणे या रेल्वेचा प्रश्न असेल तेव्हा रेल्वे मंत्र्यांच्या बैठका घेणे, रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या गाठीभेटी घेणे, याबरोबर मला साथ देणारे पूर्वीचे खासदार, तत्कालीन खासदार माझ्याबरोबर काम करणारे भाऊसाहेब वागचौरे असतील, सदाशिवराव लोखंडे असतील आणि आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. सर्वप्रथम ह्या रेल्वेच्या प्रवासाबद्दल मला एक 5 मिनटं माहिती सांगावीशी वाटते. मला आठवते 2001च्या दरम्यान 2001-2ला सुरेश कलमाडी पुण्याचे खासदार असताना रेल्वे राज्यमंत्री होते. त्यावेळेला त्यांना संकल्पना सुचली की पुणे नाशिक रेल्वे हा नव्यानं मार्ग व्हावा. त्यांच्याच काळात त्यांनी पहिला सर्वे केला, PECT सर्वे. तो सर्वे जवळजवळ 1% 0.84% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मायनस होता. त्यामुळं 2001-2ला तो प्रकल्प गुंडाळण्यात आला, फाईल बंद करण्यात आली. 2004ला मी पहिल्यांदा खासदार झालो. 5च्या रेल्वे बजेटमध्ये मी हा प्रश्न मांडला. खूप पाठपुरावा केला आणि मला सांगायला अभिमान वाटतो, मी 15 वर्ष खासदार असताना प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न प्रामुख्याने मांडत होतो, आग्रही भूमिका घेत होतो, कधी संघर्षाची भूमिका घेत होतो. 2006ला पहिला सर्वे माझ्या काळातला झाला. त्यावेळेला सुद्धा पुन्हा 1-1.5% मायनस लॉसमध्ये रेल्वे जात होती, म्हणून तो प्रकल्प पुन्हा गुंडाळण्यात आला. 2012ला काँग्रेसचं सरकार होतं. मल्लिकार्जुन खरगे त्यावेळेला रेल्वे मंत्री होते. मी त्यांना कर्नाटकाला जाऊन भेटून आलो. माझं बँगलोरला ऑफिस असल्यामुळं मी तिथं गेलो, त्यांची गाठ घेतली आणि त्यांना ह्या प्रकल्पाचं महत्त्व समजून दिलं आणि त्यांनी नंतर सर्वे करायला ऑर्डर दिली. सर्वे करण्यासाठी जवळजवळ 1.5-2-3 कोटी रुपये त्याकाळी लागायचे. दोन्ही प्रकल्प लॉसमध्ये जात आहेत म्हणून मी ठरवलं की ह्या वेळेला मी स्वतः त्या प्रकल्पाच्या सर्वे टीमबरोबर जाईल. म्हणून पुण्यापासून नाशिकपर्यंत बाय रोड 8-10 दिवसाचा प्रवास सर्वे करणाऱ्या टीमबरोबर मी केला. त्यांचं असं म्हणणं होतं की कुठलाही रेल्वे प्रकल्प हा प्रवाशांच्या वाहतुकीवर अवलंबून नसतो, माल वाहतुकीवरच त्याच्यावर जास्त फायदा असतो. मग सुरुवात केली आम्ही चाकणचं मार्केट कमिटी, चाकणची MIDC, नंतर राजगुरुनगरची मार्केट कमिटी, मंचरची मार्केट कमिटी, आळेफाटा, नारायणगाव, हे सगळे व्यापारी ठिकाणं दाखवली. नंतर आपल्या परिसरात आलो आणि जो सुरुवातीला मार्ग आम्ही जो सुचवला होता तो सांगितल्याप्रमाणे आपलं संगमनेर वगैरे सगळे परिसर त्यामध्ये होतं. त्यानंतर हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं. रेल्वे बोर्डानं बजेटमध्ये मांडलं की हा प्रकल्प आता फायद्यामध्ये येतो. 4% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 4% आहे, +4%. 12-13ला तो मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर
त्यावेळेला मला वाटतं रेल्वे मंत्री बदलले होते, बन्सल की कोणतरी आलं होतं. हा प्रकल्प तेव्हा पिंक बुकमध्ये घेण्यात आला 13च्या दरम्यान. पिंक बुकमध्ये घेण्यात आला याचा अर्थ हा प्रकल्प कधी ना कधी होणार, भले उशिरा का होईना हा प्रकल्प करायचा असं रेल्वेनं ठरवलेलं असतं. त्या दरम्यान 32 प्रकल्प जे 1000 कोटी रुपयाच्या वर ज्याची किंमत होती असे प्रकल्प प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन विभागाला पाठवले जायचे रेल्वेकडून. त्यावर्षी 32 प्रकल्प पाठवले आणि त्यातले फक्त 6च प्रकल्प निवडण्यात आले. त्यातला आपला प्रकल्प मागं राहिला. 2014ला मला वाटतं त्यावेळेला सदाशिवराव लोखंडे माझ्यावर होते. सुरेश प्रभू माझे जुने मित्र, म्हणजे ते आणि मी दोघंही जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्समध्ये काम करत होतो. मी कार्याध्यक्ष होतो, ते संचालक होते. त्यांना मी समजून सांगितलं की हा प्रकल्प आपला झाला पाहिजे. पहिल्या वर्षी त्यांनी घेतलं नाही. मी मीडियामध्ये त्यांच्यावर टीका केली. त्यांनी मला रात्री घरून बोलवून घेतलं. म्हणे काय असं केलं तुम्ही? म्हटलं म्हणजे परिस्थिती अशी आहे की मी इतके वर्ष बांधतो तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. मग त्यांनी त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये याला मंजुरी दिली आणि सगळं काम पुन्हा चालू झालं. आता हे सगळं झाल्यानंतर असं ठरलं की केंद्र सरकार किंवा रेल्वे एवढा प्रकल्पाचा खर्च करणार नाही. त्यावेळेला प्रकल्पाची किंमत होती अवघी 2550 कोटी रुपये 2013-14ला. पण सुरेश प्रभू, मी आणि काही रेल्वेचे अधिकारी बसल्यानंतर असं ठरलं की हा प्रकल्प आपण कन्व्हेन्शनल रेल्वेचा प्रकल्प करण्यापेक्षा त्याला वेगळं काहीतरी सेमी हायस्पीड करावं असं ठरलं. आणि मग असं ठरल्यानंतर असं लक्षात आलं की प्रकल्पाची कॉस्ट 12-13 हजार कोटी रुपये जाते. तर 13,000 कोटी रुपये जर जात असेल तर 5,000 कोटी रुपये दोन्ही सरकारनं 2,500 हजार कोटी रुपये जमवायचे, उरलेले 8,000 कोटी बाजारातून उभे करायचे. असा हा प्रकल्प करायची मान्यता झाली, मंजुरी झाली. लँड ॲक्विजिशनला सुरुवात झाली. भागीदारीमध्ये कंपनी चालू झाली. सुरुवातीला 50-50 कोटी रुपये दोन्ही सरकारनं केलं. नरिमान पॉईंट हाऊसला ऑफिस घेतलं. सर्वे चालू झाला. दरम्यानच्या काळामध्ये मी असेल, भाऊसाहेब असतील, हे असतील, हेमंत गोडसे, हे सगळी मंडळी माझ्याबरोबर जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा शिवसेनेचं शिष्टमंडळसुद्धा आम्ही त्यावेळेला रेल्वे मंत्री असतील किंवा बाकी लोकांकडं घेऊन जायचं. पण हे सगळं होत असताना प्रकल्पाची सगळी आखणी झाली. हा रेल्वे मार्ग जो आपण म्हणता सुरुवातीला त्याप्रमाणे सगळं फिक्स झालं होतं. त्याचं लँड ॲक्विजिशन चालू झालं आणि दरम्यानच्या काळामध्ये 2019ला पराभव झाला म्हणून मला त्याचा काही फारसा पाठपुरावा करता आला नाही. पण दुर्दैवानं तिथून खरं सुरुवात झाली की ती डाऊन ट्रेंड चालू झाला. मग नवीन लोकांची नवीन मतं आली. MRIDL सुरुवातीला MRIDL होतं, नंतर MRIDC झालं. त्यांचं आणि रेल्वे बोर्डाचं नंतर काहीतरी वाद निर्माण झाल्यामुळं हा प्रकल्प लांबणीवर गेला. आपला मार्ग चेंज करा वगैरे नव्हे, तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळी कारणं, राजकीय कारणं असतील, प्रशासकीय कारणं असतील, त्याप्रमाणे तर रेंगाळत गेला. आणि नंतर जवळजवळ 800-900 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनला दिले. दोन्ही सरकारनं 500-500 कोटी रुपये खर्च केलेले आहेत, केंद्रानं आणि राज्यानं. मग नंतर मला ऐकू आलं की गेल्या 2-3 वर्षापूर्वी MRIDL कंपनीकडनं हा प्रकल्प काढून घेतला आणि तो आता सेंट्रल रेल्वे म्हणजे रेल्वेज करत आहेत. बरं, आता हे जर करत असताना आपल्याला कोणालाच हा रेल्वे मार्ग प्रकल्प मान्य नाही आहे, कुणालाच नाही आहे. मला वाटत नाही कोणासाठी हा रेल्वे मार्ग होतो आहे, का होतो आहे. त्याचं मेन कारण दाखवण्यात आलं तर GMRTची अडचण मला 2007-08ला सुद्धा आली होती. जेव्हा आपल्याकडं मोबाईल ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर होता फ्रिक्वेन्सीसाठी, त्यावेळेला सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या काही एक्सपर्टना घेऊन मी GMRTमध्ये गेलो. त्यांच्याशी बसून फ्रिक्वेन्सीमध्ये काहीतरी ॲडजस्ट करून त्यांनी मोबाईल चालू केले. आज GMRTच्या बाजूला त्याच्या कंपाऊंडवर गेटवर जर गेलं तरी किती मोठा मोबाईल असला तरी आपल्याला वापरता येतो. मार्ग निघतो नाही असं नाही आहे. फक्त GMRTमुळे हे करता येत नाही, GMRTमुळे ते करता येत नाही असं काही नाही आहे. GMRTमध्ये तिथं कुठलाही कारखाना येणार नाही असं म्हणत आहेत, पण आमचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, सत्यशीलचा विघ्नर सहकारी साखर कारखाना आहेच की. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स जो होतो तो सगळीकडेच होतो, साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा होतो, त्याचा काही हे नाही आहे. पण त्याच्यानंतर
मी पुन्हा JMRTच्या काही लोकांशी बोललो, आयुकाच्या लोकांशी बोललो पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, तर ते म्हणाले एवढं काय पेंटाग्राफनं घर्षणानं प्रॉब्लेम होतो ते ठीक आहे, परंतु त्याला काहीतरी अंतराची मर्यादा आहे ना, किती अंतर असावं. तुम्ही सांगितलं की ना आम्हाला 15-20 किलोमीटर आमच्या परिसरामध्ये काहीच करू नका, मग अशा प्रकल्प कशाला हवेत. आपण म्हणू की जगप्रसिद्ध प्रकल्प आहे, ठीक आहे, आम्हाला आदर आहे त्याचा, परंतु काहीच करायचं नाही असं काही नाही. त्यातून मार्ग काढा ना. तुम्ही एखादं संशोधन करता याचा अर्थ तुम्ही बाकी कोणी काहीच करू नका असं होत नाही आहे. मग ज्या वेळेला अशा आम्ही सुनावण्या झाल्या 2-3 वेळा, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही बोलताना बोलू 15 किलोमीटर आमच्या प्रकल्पापासून दूर न्या किंवा हे करा, परंतु ॲक्च्युली 8 ते 10 किलोमीटर जरी बाजूला नेला प्रकल्प तरी काही हरकत नाही. मग त्या दृष्टीनं आम्ही दुसरा एक मार्ग सुचवला किंवा ठीक आहे, मंचरपर्यंत तर काय अडचण नाही JMRTला. मंचरपासून आमच्या इतकी गावं लागतात, म्हाळुंगे, नारायणगावच्या वर, वारुळवाडीच्या वरून अजून त्या परिसरातून झालं तर आम्हाला सरळ ओझरला येतं. ओझर आहे, गणपती आहे, ओतूर भाग जवळ आहे आणि तसं आळे फाट्याला निघून परत पुन्हा पूर्ववत येऊ शकतो. इथं तर काही JMRTचा प्रॉब्लेम नाही, पण मुळात कुठेतरी आपल्या सगळ्यांना आम्ही सांगायला कमी पडतो आहे. कोणाला सत्यता माहिती नाही की नक्की काय आहे. JMRT म्हणजे JMRT आपण सगळं त्याचं भूताची भीती घेऊन बसलो आहे आणि त्यामुळं आपण सगळ्या लोकांचं आयुष्य याच्यामध्ये रेल्वेचं म्हणजे मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला लागला. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, आता याच्यातून मार्ग काय. गेल्या 8 दिवसापूर्वी वळसे पाटील आणि आम्ही दोघांनी मंचरमध्ये मोठी सभा घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला सांगितलं की आता याच्यातून मार्ग जर काढायचा झाला तर काय करावं लागेल. जिथून सुरुवात आहे, राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आपण भेटलं पाहिजे. आम्ही दोघांनी ठरवलं आहे की आपण काही लोकांना निमंत्रित करून तुमच्यापैकी चला आपण तिघांना बरोबर बसू, सांगू की हा प्रकल्प नक्की काय आहे. आज तुम्ही देवेंद्र फडणवीसना जर बोललात की बाबा असं असं आहे तर ते म्हणलं नाही ते होत नाही, त्याला JMRTची अडचण आहे. पण त्यांना ऐकून घ्यायला वेळ नाही आहे की नक्की अडचण काय, समजून घ्यायला वेळ नाही नक्की अडचण काय. JMRT खरंच अडचणीचं आहे का, नाही आहे तसं काही. मग त्यासाठी त्यांना एक पहिलं कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे. त्यांनी कन्व्हिन्स केलं तर मग त्या तिघांनाही किंवा शक्य झाले तर नुसते मुख्यमंत्री किंवा तिघांनाही एकत्रित घेऊन पंतप्रधानांकडे जाणं. कारण रेल्वे मंत्र्याकडे गेलं तर रेल्वे मंत्री पूर्णतः ॲडॅमंट आहे ह्या प्रकल्पावर, असं आहे त्याच याच्यावर राहण्यासाठी. मी सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटलेलो आहे. अजिबात ते हू की चू करायला तयार नाही. तर त्यामुळं आपल्याला पर्याय हाच आहे, पंतप्रधानापर्यंत जाणं, ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन, जबाबदार लोकांना बरोबर घेऊन, महाराष्ट्रातल्या खासदारांबरोबर घेऊन, नाशिकचे, पुण्याचे, शिरूरचे सगळे खासदार आमदार सगळेजण एकत्रितपणे दिल्लीमध्ये गेलो आणि तिथं ठिया मांडून बसलो की आम्हाला हे करायचं आहे. ते जर झालं नाही, समजा त्याच्यातूनही जर मार्ग सुटला नाही, तर आपल्याला रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करणं गरजेचं आहे. त्याशिवाय पर्याय नाही. आंदोलनाशिवाय काय गोष्टी, आता बैलगाड्याच्या शर्यती तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारचं आम्हाला आंदोलन करावं लागलं चाकणमध्ये. तशाच प्रकारे आपल्याला सरकारला जाग आणणं गरजेचं आहे. जे काय प्रशासनामध्ये, रेल्वे प्रशासनामध्ये जे लोक बसलेत की नाही आम्हाला असंच करायचं आहे, तर त्यांना जाग आणल्याशिवाय याला हा प्रकल्प होणार नाही. तुमच्या सगळ्यांची तळमळ आहे, बरोबर आहे. मुळात 2005 साली ज्यावेळेला मला वाटलं, मला मागणी जनतेची कोणाचीच नव्हती. जेव्हा मी सुरुवात केली, जेव्हा प्रश्न मांडला मी 2004च्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये, त्यावेळेला मी हे सुद्धा मांडलं होतं लोकसभेत की बाबा पुणे आणि नाशिक महाराष्ट्रातली 2 महत्त्वाची शहरं आहेत, ती एकमेकाला जोडली जातील. चाकण असेल, जुन्नर, आंबेगाव, खेड किंवा हा सगळा परिसर अहिल्यानगरमधला हा सगळा हरित पट्टा आहे. इथं उद्योग क्षेत्रातली लोक आहेत. सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी किंवा इथून रेल्वे मार्ग गेला तर ह्या भागाचा कायापालट होईल, ही संकल्पना मुळात जन्म आली 2005ला. पण तेव्हापासून जो रेल्वे मार्ग होता तो 2019च्या नंतर बदलला गेला आहे. हीच खरी खेदाची बाब आहे. तुम्ही सगळेजण आलात, सगळ्यांनी गांभीर्यानं घ्या. नुसती बैठका, नुसतं नावापुरतं आंदोलन किंवा प्रसिद्धीसाठी आंदोलन असा जर उद्देश असेल तर त्यात कुठलाही प्रकल्प कधी साध्य होणार नाही. मी पाहतोय सत्यजित असेल, राजाभाऊ असतील किंवा यांनी सगळ्यांनी आपापल्या परीने प्रश्न मांडलेत, नाही असे नाही, यांनी सुद्धा मांडलेत. आम्ही ज्यांनी अगदी डॉक्टर अमोल कोणींनी सुद्धा प्रश्न मांडलेत, नाही असं नाही आहे. सगळ्यांना वाटतं की प्रकल्प व्हावा,
पक्ष बाजूला सोडून, पण कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या याच्यावर बहिष्कार टाका निवडणुकीमध्ये, हा काही मार्ग होऊ शकत नाही. मग त्यातून तेवढेच पक्षाची लोक आंदोलनाला येतील, तीच लोक पुढे येतील. तसं न करता सगळ्यांना बरोबर घेऊन, तुम्ही पक्ष बाजूला ठेवा, सगळ्यांना बरोबर घेऊन मोठं आंदोलन उभं करा, एवढंच या ठिकाणी मला नम्रपणे विनंती आहे. खरं म्हणजे मी सत्यजितला आणि डॉक्टरना पण सांगितलं होतं की मला एक म्हाडाची बोर्ड मीटिंग आहे म्हणून मला पळायचं आहे, म्हणून मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागून पुढं निघतो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो नमस्कार. बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या BL गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेंगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता BL गांजवे अँड कंपनी, मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे. मोबाईल नंबर 7507 35 45 21. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.